मंडळी, आज आपण गव्हाच्या पिठामध्ये टोमॅटो घालून खूपच वेगळा चटपटीत पदार्थ बनवतोय। शिवाय हा पदार्थ आहे तो मुलांच्या आवडीचा आहे आणि महिनाभर टिकणारा आहे। तुम्हाला आवडणारा आहे आणि मुलांना सुद्धा आवडणारा आहे। बघितल्यावर तुम्ही सुद्धा नक्कीच कराल। चला तर करायला घेऊयात। यासाठी मी इथे मीडियम आकाराचे 4 टोमॅटो धुवून घेतलेले आहेत। टोमॅटो घेताना चांगले असे लाल सुटुकच टोमॅटो घ्यायचे। यानंतर पुढचा देठ कापून असे हे मोठ्या मोठ्या आकारामध्ये याच्या फोडी करून घ्यायच्या। बारीक करायची गरज नाही, या पद्धतीने अशा या फोडी करून घ्यायच्या। मोठे टोमॅटो असतील तर तुम्ही 2 घेऊ शकता किंवा हा पदार्थ तुम्ही किती क्वांटिटीमध्ये बनवणार आहात त्याप्रमाणे तुम्ही इथे टोमॅटोचा वापर करू शकता। तर 4ही टोमॅटो मी हे बघा असे मीडियम आकारामध्ये तुकडे करून घेतलेले आहे, कापून घेतले। आता हे एका ताटामध्ये काढून घेते। यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे टोमॅटो आपण घालूया। पाण्याचा वापर अजिबात न करता आपण झाकण लावून याची एकदम बारीक पेस्ट करून घेऊया। बारीक वाटून घेतलेले आहे टोमॅटो, हे बघा तुम्ही पाहू शकता। यानंतर इथे मी एक भांडं घेतलं आहे मिक्सिंग बाउल। यामध्ये घेतलेलं आहे 1 वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ घेताना चाळूनच घ्यायचं। यानंतर हा पदार्थ छान असा खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये घालूया सारख्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ। आता हा पदार्थ चांगला कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये घालूया 1 चमचा रवा। रवा आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे हा पदार्थ मस्त असा खुसखुशीत आणि कुरकुरीत होतो। यानंतर अर्धा चमचा लहान अर्धा चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे। यानंतर यामध्ये मस्त याला फ्लेवर येण्यासाठी 1 चमचाभर घालायचा आहे आपल्याला पेरी पेरी मसाला। तुमच्याकडे पेरी पेरी मसाला नसेल तर चाट मसाला वापरू शकता। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर यावर चाळणी ठेवली आहे, आपण जी टोमॅटो प्युरी बनवली आहे ती घातली आहे। मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घातलं आहे, जास्त नको, आणि ते सुद्धा यामध्ये घातलं आहे। यानंतर ही टोमॅटोची जी पेस्ट आहे ती अशी चांगली गाळून घ्यायची, म्हणजे बिया असतील तर त्या वर राहतील किंवा टोमॅटोचे काही तुकडे राहिले असतील तर ते सुद्धा आपल्याला वेगळे बाजूला काढता येतील। टोमॅटोची पेस्ट ही बघा गाळून घेतली आहे, वर बिया राहिलेल्या आहेत, काही टोमॅटोचे तुकडे सुद्धा लहान लहान आहेत ते सुद्धा राहिले। आता या चाळणीला लागलेली पेस्ट आहे ती सगळी काढून घ्यायची। यानंतर आपल्याला पीठ जसं मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे घट्ट असं पीठ मळून घ्यायचं, जास्त नरम पीठ मळायचं नाही। आता ही टोमॅटोची पेस्ट जर जास्त असेल तर यामध्ये लागेल तसं इथे गव्हाच्या पिठाचा वापर करायचा। या टोमॅटोच्या पेस्टमुळे लागेल तसं आपल्याला इथे गव्हाचं पीठ घालायचं आहे, थोडं थोडं घालायचं आणि घट्ट एकदम पीठ मळून घ्यायचं। जास्त नरम पीठ हे मळायचं नाही। तर मला हे पीठ मळायला 1.5 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे, तुम्हाला कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतं। व्यवस्थित असं चांगलं मळून घ्यायचं आहे। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकीन आणि मलाही कळेल ही रेसिपी कुठून पाहिली जाते। थोडंसं तेल घालून हे पीठ चांगलं असं मळून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। अजिबात नरम नाही मळलं आहे, थोडंसं घट्टच असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ आपलं हे मळून झालेलं आहे। आता यानंतर यावर झाकण ठेवूया आणि 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया, कारण आपण यामध्ये रवा घातला आहे, रवा फुलण्यासाठी तेवढा वेळ तरी द्यायचा। पीठ 15 मिनिटं मी बाजूला ठेवलं होतं, एकदा मळून घ्यायचं। यानंतर लहान लहान असे हे गोळे घ्यायचे, जसे आपण चपाती बनवण्यासाठी घेतो ना त्याच पद्धतीने घ्यायचे आहे। यानंतर याला थोडंसं सुकं पीठ लावायचं, जास्त पीठसुद्धा लावायचं नाही, आणि चपाती लाटतो त्याप्रमाणे एकदम पातळ चपाती लाटून घ्यायची। आपण मस्त टोमॅटोचे कुरकुरीत नाचोस बनवतोय। सध्या मुलांना सुट्टी लागलेली आहे उन्हाळ्याची, मुलांना मधल्या वेळेत काही ना काही चटपटीत खायला हवंच असतं। तर या पद्धतीने तुम्ही असे हे टोमॅटोचे नाचोस बनवून ठेवले ना तर महिनाभर टिकतात आणि त्यांना भूक लागेल तेव्हा आयत्या वेळेत मधल्या वेळेत त्यांना खाण्यासाठी तुम्ही हे देऊ शकता। चपाती लाटून घेतलेली आहे, त्यानंतर फोकने याला असे टोचे मारून घ्यायचे, म्हणजे आपण नाचोस जेव्हा तळणार तेव्हा ते फुगत नाही, फुलत नाही। यानंतर असे हे स्ट्रिप्समध्ये पिझ्झा कटरने किंवा सुरीने कापून घ्यायचे। अशा जाड्या पट्ट्या कापून घेतल्यानंतर याला आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये कापून घ्यायचे आहेत। फक्त 10 ते 15 मिनिटात हे नाचोस बनवून तयार होतात। मुलांना चटपटीत काही हवं असेल तर बाहेरून आणून न देता या पद्धतीने तुम्ही असे हे घरच्या घरी चटपटीत नाचोस बनवून देऊ शकता। शिवाय गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे पौष्टिक देखील आहे। हे बघा असे त्रिकोणी आकारामध्ये कापून घेतलेले आहेत। आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। हे बघा पटापट अगदी बनतात, जास्त वेळ लागत सुद्धा नाही, शिवाय खायला सुद्धा मस्त लागतात, एकदम चटपटीत लागतात।
तर हे बघा असे हे स्टेप्समध्ये मी कापून घेतलेले आहेत, ते बाजूला काढून घेतले. आता बाकीचे सुद्धा याच पद्धतीने त्रिकोणी आकारामध्ये कापून घेऊया. मी पिझ्झा कटरने कापते, तुम्ही सुरीने पाहिजे तर कापू शकता. कापून झाल्यावर हे एकावर एक जरी ठेवले ना तरी ते चिटकत नाही. या पद्धतीने सगळे एकत्र एकदम सगळे तुम्ही बनवून घेऊ शकता आणि त्यानंतर ते तळून घेऊ शकता. ते एक चपाती लाटली होती त्याचे एवढे बनवून घेतले. दुसरी चपातीसुद्धा लाटून घेतलेली आहे. सारख्याच पद्धतीने याला टोचे पाडून घ्यायचे फोकणे आणि त्यानंतर अशा पट्ट्यांमध्ये हे कापून घ्यायचे आहेत. आता आपण याचे त्रिकोणी आकारामध्ये कापून घेऊया. तर मी तुम्हाला आता दुसरी पद्धतसुद्धा दाखवते. हे बघा एकावर एक ठेवलेले आहेत. या पद्धतीने सुद्धा तुम्ही पटापट कापून घेऊ शकता. म्हणजे एक एक स्ट्रिप्स न कापता या पद्धतीने कापायचे आणि ते वेगवेगळे असे करून घ्यायचे. नाचोस कापायचे ही पण सोपी पद्धत आहे खूप. तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही असे हे कापून वेगवेगळे करू शकता. हे बघा 2-3 स्टेप्स मी एकदम ठेवून असे कापून घेतले आणि त्यानंतर असे हे सगळे वेगळे वेगळे करून घेतलेले आहेत. या पद्धतीनेच बाकीचे सुद्धा करून घ्यायचे. आता हे उरलेलं आहे ते सुद्धा मी असंच कापून घेते. मला ही पद्धत खूप सोपी वाटली. तुम्ही या पद्धतीने सुद्धा बनवू शकता, म्हणजे पटकन होतात, जास्त वेळ लागत नाही. हे सुद्धा वेगवेगळे करून घेतले आहे. आता आपण हे नाचोस आहेत ते तळून घेऊया. यासाठी गरम करायला मी तेल ठेवलेलं आहे. एक नाचोस टाकून आपण चेक करूया. मस्त असं कडकडीत तेल तापवून घ्यायचं. त्यानंतर हे सगळे नाचोस यामध्ये घालायचे आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे नाचोस आहेत ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. 5 ते 7 मिनटं लागतात आपल्याला हे नाचोस तळायला, कारण कुरकुरीत व्हायला पाहिजे. यासाठी गॅसची फ्लेम फास्ट नाही करायची, नाहीतर रंग बदलणार. यासाठीच लो टू मीडियम फ्लेमवर एकसारखं मिक्स करत या पद्धतीने हे नाचोस तळून घ्यायचे. मस्त असा रंग आलेला आहे, पाहू शकता. सगळे नाचोस तळून तयार झालेले आहेत. आता हे काढून घेऊया आणि त्यानंतर दुसरे बॅचसुद्धा तळून घेऊया. मस्त दिसत आहेत, रंग पाहू शकता किती सुरेख रंग आलेला आहे. यानंतर हे बाजूला काढून घ्यायचे आणि मी इथे दुसरी बॅचसुद्धा अशी घातलेली आहे. तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता, अजिबात ते चिटकत नाही. फक्त लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे, नाहीतर ते काळपट होतात. मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडेसे याचा रंग बदलायला लागल्यावर परत एकदा वर खाली असं करून घ्यायचं आणि त्यानंतर चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे नाचोस छान तळून घ्यायचे. तर हे सुद्धा मी लो टू मीडियम फ्लेमवर असं मिक्स करत चांगले हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया. मस्त असे हे महिनाभर टिकतात, नरम अजिबात पडत नाही, शिवाय मस्त कुरकुरीत होतात. रंग पाहू शकता, मस्त असा टॉमॅटोचा रंग आलेला आहे. मुलांना कुरकुरीत असं कुरकुरे बाहेरचं खायला खूप आवडत असतं. शिवाय हे पदार्थ बाहेरून आणण्यापेक्षा गव्हाच्या पिठाचे तुम्ही नाचोस असे हे घरच्या घरी बनवून देऊ शकता. यानंतर यामध्ये घातलेला आहे मी थोडासा पेरी पेरी मसाला. यामुळे हे नाचोस आहे ते मस्त असे चटपटीत लागतात, कारण पेरी पेरी मसाल्याची चव खूपच वेगळी लागते. तुम्ही इथे चाट मसाल्याचा वापर करू शकता. टॉस करून घ्यायचं आहे. मस्त असे चटपटीत नाचोस तयार आहेत. हे नाचोस मुलांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा आवडणारे आहे, कारण ते आहेत चटपटीत. तुम्ही सुद्धा करून बघा. रेसिपी जराही आवडली तर लाईक करा आणि शेअर करा.